आवडतो ना? सुभाष असायला हवा होता आता. नेमका तो कुठेतरी गेलाय व्याख्यान द्यायला. पण जाताना मला सांगून गेलाय बरं. म्हणाला, आई पोलीस स्टेशन मध्ये शमिका जेव्हा मला म्हणाली ना, बाबा तुम्ही घरी जा, मी आहे इथे, तुम्ही काही काळजी करू नका, तेव्हा मला अगदी जाणवलं ही मुलगी कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते. आता मला अभिची काही काळजी नाही. आणि खरं सांगू का, माझी अगदी खात्री आहे ही मुलगी घरच्या सगळ्यांना आणि अभिला खूप छान प्रकारे सांभाळू शकेल. चला आधी बंडूला कळवायला पाहिजे. पहिल्याच दिवशी कसा म्हणत होता माहितीये, वहिनीले ग्वाड आहेत. आई खरेद्यांना लागलं पाहिजे, दागिने कपडे देणी घेणी. अभि काय गुडघ्याला बाशिंगच बांधून बसलाय. अच्छा, तुझं लग्न ठरलं तेव्हा सासरी जायची घाई तुला होती. हा काय विपुल? साची वाट एकदम करेक्ट. नाही नाही, गणपतीचं विसर्जन झालं ना की मी स्वतः हिच्या आईकडे जाणार आहे आणि बोलणार आहे. त्यांना सांगणार आहे लवकरात लवकर चांगलासा मुहूर्त बघा आणि या दोघांनाही बोहल्यावर उभं करा. आणि हो, हेही सांगणार आहे तुमचे गाडी घोडे सोनं नाणं काही नको आम्हाला. सगळी श्रीमंती तुमच्या या पोरीच्या रूपाने आमच्याकडे येणार आहे. काय झालं गा? काय विभा, बरोबर बोलले ना मी? गाते थांबा. गाते गाते. अरे संसार संसार नाही कधी म्हणू नाही, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. क्या बात है आजी, कसली गातेस ग तू. मग तुझे आजोबा मला बघायला आले होते ना, तेव्हा हेच गाणं गायले होते. मग आजोबा काय म्हणाले होते? मग काय, ह्यांनी मला पास केलं, पण त्यांच्या आईनी मामानी आणि आत्यानी नापास केलं. मग ह्यांनी आणि ह्यांच्या भावानी त्यांना पटवलं. पटवलं? म्हणजे समजूत काढली ग. आणि त्यानंतर ती लोक सगळी आमच्याकडे लग्नाचं ठरवायला आले. ए समिका, आता तू भी एक गाणं गा ना. कोण मी? नाही नाही, मला गाणं नाहीये. ए हो ग, म्हण ना एक गाणं म्हण. अगं एकदाच गा. हा एकदा, फक्त एकदा, एकच गाणं बस. फक्त एक, फक्त अभिसाठी गा बस. अगं फक्त एक गाणं म्हण प्लीज 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 प्लीज. मला खरंच नाही येत गाता. नाही नाही, म्हण बघू गाणं. अहो खरंच नाही येत मला. म्हण ग. हा पण इंग्लिश आणि हिंदी नाही, मराठी गा.
फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदीने हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे. थँक्यू. चला म्हणजे वहिनीबाईंना गाणं पण म्हणता येतं. गुड, व्हेरी गुड. शमिका बाळा, तुला हे गाणं कसं काय येतं ग? माझ्या बाबांना खूप आवडायचं हे गाणं. ते नेहमी ऐकायचंय म्हणून लक्षात होतं माझ्या. फार छान गायलीस तू. हं? अरे रिया कुठे गेली? काय फालतूपणा आहे हा? तुला याची गरज आहे रिया. अशा परिस्थितीत जर का मी तुला मदत नाही केली तर I don't want your help. कोय मला. नाही नाही, मी फक्त टिश्यू पेपर सप्लाय कर. आय मीन मी तुझा मित्र म्हणून तुझे डोळे पुसायला नाही. तुला ज्यांनी रडवलंय ना त्यांना रडवण्यासाठी मी तुझी मदत करू शकतो. कशाबद्दल बोलतोयस तू? कम ऑन रिया, तू दिसते तितकी बुद्धू नाहीयेस, हो की नाही? तू का रडतेस ते तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे बेब्स. ते मी असंच रडत होते. कशाला उगाच नाटकं करतेस? अभिजितच्या घरून आल्यावर तू दरवेळीच रडत असते. प्रिया, मला माहिती आहे, तू जळतेस शमिकावर, आणि तेही आतल्या आत, आणि ते असं दिसतं. जय, यू आर इम्पॉसिबल. यू आर सिक जय. शमिका, आज तू कशी दिसत होतीस माहितीये? कशी? छान नव्हते दिसत? छान तर दिसत होतीस का? खूप सुंदर. पण आज खऱ्या अर्थानं कशी वाटत होतीस माहितीये? कशी? सौभाग्यवती शमिका अभिजित पेंडसे. यू नो, मी खूप एक्सायटेड आहे. कधी एकदा हे सगळं जाऊन मम्माला सांगते ना, असं झालंय मला. आय नो.
मामा ओ ओ गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. टेन्शन्स, फ्रस्ट्रेशन्स. गॉड. खरं सांगू सँडी, हे सगळं जे काही चाललंय ना त्याचा खूप त्रास होतोय. नक्की काय म्हणायचंय तुला? कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय? कारण मला खूप गोष्टींचा त्रास होतोय. हे हे अभिजितशी आपण जे काही वागतोय, जयनी जे काही केलंय, म्हणजे आय नो की जय हॅज अ बिग चॅलेंज इन फ्रंट ऑफ हिम. त्याला स्वतःला प्रूव्ह करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय. आणि जय माझा मुलगा आहे, त्याचं चांगलं व्हावं असंच मला वाटतंय. जयला मी वाटेल ती मदत करायला तयार आहे. पण सँडी, त्याच्या एका चुकीची त्यांनी किती शिक्षा भोगायची ग? आणि ठीक आहे, ती चूक रेक्टिफाय करायला त्याला जे काही करावं लागेल ते त्यांनी करावंच. पण जयचं भलं होण्यासाठी अभिचा बळी द्यावा हे नाही पटत आहे मला. नीना, हाच रूल आहे. म्हणजे बघ ना, आता माझ्या पर्पजसाठी शमिकाचं लग्न जयशी व्हायला पाहिजे हे मला मान्य केलं पाहिजे. कारण अभि मला कितीही आवडला तरी एकाच वेळेला शमीचं दोघांची लग्न नाही ना होऊ शकत. एकाशीच होऊ शकतं. म्हणजे द रूल इज की दोघांपैकी एकच जिंकणार, आयदर जय किंवा अभि. राईट? म्हणून मला वाटतं नीना, आपण वाईट होण्यापेक्षा त्या परिवाराने वाईट व्हायला पाहिजे. इनफॅक्ट नीना, त्या लोकांचा इतका विरोध झाला पाहिजे ना की न राहून शमिका शुड बॅक आउट. शी शुड ऍक्च्युअली स्टार्ट हेटिंग दॅट फॅमिली. मामा. ओ मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही नाही ग, वी वर जस्ट चॅटिंग, इजंट इट? नॉट एट ऑल. मामा, मामा आजीने ऍक्सेप्ट केलंय मला. काय? हो. त्या मला म्हणाल्या, मी तुला माझी नातसून म्हणून स्वीकारायला आनंदाने तयार आहे. मी हा ड्रेस घालून गेले होते ना, त्यांनी हा ड्रेस बदलायला लावला मला. आणि त्यांच्याकडची नवीन रेशमी नऊवारी मला नेसवली त्यांनी. आणि खास माझ्यासाठी घेतलेली नथ घालायला दिली त्यांनी मला. मामा, मी खूप छान दिसत होते ग. गजरा दिला आणि काय म्हणतात त्याला ते चंद्र टिकली, चंद्रकोर. येस, तीच लावायला दिली. बाई असती ना तर तिने दृष्टच काढली असती माझी. आय मीन, तिथे सगळे असं म्हणत होते. ममा, अँड यू नो, बाबांनी सुद्धा होकार दिलाय ग. मी खूप खूप खुश आहे मामा. आय कांट बिलीव्ह दिस. खूप खूप खुश आहे मी. तुम्हाला सांगू, मे बी तुम्हाला ऐकायला वियर्ड वाटेल कदाचित, पण मी आणि अभिने एकमेकाला होकार दिला ना, त्या दिवसापेक्षा पण आजचा दिवस मला खूप आनंदाचा आहे. कारण या दिवसासाठी मी खूप मेहनत घेतली होती ग. ज्या गोष्टी मी कधीच करू शकले नसते त्या या दिवसासाठी केल्यात मी. वाव, फॅन्टॅस्टिक न्यूज. कंग्रॅच्युलेशन्स. आय कांट बिलीव्ह दिस.
रिअली म्हणजे त्या सगळ्या फॅमिलीने तुला ऍक्सेप्ट केलं? कमाल आहे. वंडरफुल गॉड माय बेबी वर्क सो हार्ड. म्हणजे मला सांग ना, किती किती प्लॅनिंग करायला लागेल. मी काय म्हणते की आपण अभिजित आणि शमिकाचं मुंबईतलं सगळ्यात फॅन्टॅस्टिक वेडिंग करूया. ज्वेलरी, ड्रेसेस, वी गोड हॅव फन. आय कॅन यू. सॉरी नो ड्रेसेस. म्हणजे माय बेबी ओनली वेअर साडीज, नऊवारी साडी आणि काय ते चंद्रकोर आणि यु नो. आय लव्ह यू बेटा. बाबा, यु नो व्हॉट आय वॉज थिंकिंग, म्हणजे आपल्याला लग्नाच्या तयारीला वेळ लागेलच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं मला असं वाटत होतं की आपण मुहूर्त पाहून तुझं लग्न करूया. म्हणजे बघ काय आहे की आपण एरवी या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण तुम्हा दोघांना म्हणजे तुला, अभिजितला, आपल्या दोन्ही फॅमिलीजना गेल्या काही दिवसात इतकं मनस्ताप सहन करावा लागलाय ना, तर माझ्या मनात असं आलंय की आपण मुहूर्त पाहू आणि लग्न करू. आय नो प्रेम काही मुहूर्तावर करत नाही आपण, पण इफ यू डोंट माइंड बेटा, म्हणजे फार लांबचा मुहूर्त नाही पाहायचा. येत्या 3-4 महिन्यातच छान मुहूर्त आहे. इजंट इट? हा. व्हॉट डू यू से बेटा? या इट्स ओके मम्मा. तुला खरं सांगू, माझ्यासाठी आजी आणि बाबांचा होकार खूप महत्वाचा होता. आता तू सांगशील तसं. Isn't she an angel? जा बेटा, go and rest. Good night. गुड नाईट. गुड नाईट. बाय. आता आय थिंक आपल्याला जयशी बोलावंच लागणार आहे. चला त्याला सांगा आता तरी काहीतरी कर. जय उठ ना. जय उठ. जय झोपू नको. उठ. इट्स अन इमर्जन्सी. उठ. जय, पेंडसे फॅमिलीने शमिकाला ऍक्सेप्ट केलंय. उडाली झोप? यू आर किडिंग राईट? नो, आय एम नॉट किडिंग. तुम्हाला कोणी सांगितलं? शमिका स्वतः म्हणाली आई आणि दादा दोघांनी तिला ऍक्सेप्ट केलंय. असं कसं ओव्हरनाईट होकार देऊ शकतात? ओव्हरनाईट नाहीये हे सगळं. आपल्या कारनाम्यांचे प्रताप आहेत. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. डू यू गेट इट जय? आता वेळ आली आहे जय आपल्याकडे असलेला एक कप बाहेर आणण्याची. दोन 3 महिने मी शमिकाला आवरू शकते, पण त्यानंतर नाही. सो आता हा शेवटचा डाव नीट खेळायचा आहे. तू, मी म्हणेन तेव्हा ते मॅरेज सर्टिफिकेट सगळ्यांसमोर आणायचंय. हा खेळ जर तू नीट नाही खेळू शकलास तर मी, मला माहितीये नाही तर तू काय करणार आहेस. गुड. गणपती बाप्पा. शमिका, ते पोहे आहेत ना, ते आता गणपतीच्या हातावर ठेवायचे, डाव्या हातावर. हे काय नैवेद्य? नाही, गणपती ज्या दिवशी आपल्याकडे आला ना त्या दिवशी दाखवतो तो नैवेद्य. ह्याला शिदोरी म्हणतात. शिदोरी? आपण लांब प्रवासाला निघालो तर आपण जेवणाचा डबा घेऊन जातो की नाही. आता गणपती एवढा लांबच्या प्रवासाला निघाला, मग त्याला भूक नाही लागणार, म्हणून त्याच्यासाठी ही शिदोरी. खरंच किती मनापासून करता तुम्ही देवाचं. म्हणून मला इथे भारतात येऊन हा उत्सव बघायचा होता. देवा, शमिका तर पास झाली. आता मला स्वतःला सिद्ध करायचंय. मला आशीर्वाद दे. माझ्या अभिची काळजी घे. त्याचा आणि माधुरीचा संसार सुखाचा होऊ दे. आणि माझी छोटी चिमणी मेघना, तिच्यासाठी पण चांगलं स्थळ शोध रे बाबा. देवा,
माझं काय चुकलंय रे? नको ना असं वागूस माझ्याशी. मला पण कोणीतरी एखादा चांगला जोडीदार मिळू दे ना प्लीज. देवा, आमचं बाळ निरोगी सुदृढ असू दे. मी वर्षभर विनायकेचा उपास धरेन. खूप पैसा कमवून माधुरीला एकदम खुश ठेवायचंय. प्लीज देवा, काहीतरी कर. तेव्हा पेन्शनचं घर कायम सुखासमाधानाने भरलेलं राहते. बाप्पा, मला जे हवं होतं ते सगळं तू दिलंस. अजून काय मागू मी?